नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या मार्केट मोमेंटम मराठी या चॅनलवरती. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आपण निफ्टी फिफ्टीचे अनालिसिस बघू आणि मी आज एक ट्रेड पकडलेला तो एक्सप्लेन करतो की बाबा हा ट्रेड कसा पकडलेला. आज निफ्टी फिफ्टी इंडेक्समध्ये 115 पॉईंटचा मूव्ह इथं कॅच केलेला आहे. मी तो एक्सप्लेन करणार आहे. मी कसा ऑप्शन सेल केलता, मी कॉल सेल केलता, तो कसा केलता. मार्केट प्रिव्हियस डेच्या खाली गॅप डाऊन ओपन झालं आज. हे निफ्टी फिफ्टीचा इंडेक्स आहे. मार्केट जर डेली कॅन्डल मध्ये जर बघितला, प्रिव्हियस डेच्या खाली ही प्रिव्हियस डेचा लो आहे, हा प्रिव्हियस डेचा हाय आहे. प्रिव्हियस डेच्या खाली मार्केट ओपन झालं आणि 5 मिनिटावर मार्केट सस्टेन करत होतं. 5 मिनिटाचा हा जो मार्केटनं हाय अँड लो लावलेला ह्याच्या 50% वर मार्केट वर गेलेलं, पण सेम टाइम बँक निफ्टी हाय आणि लो लावलेला त्याच्या 50% खाली ट्रेड करत होतं. हे फिबोनाचीचा एक टूल आहे, त्याच्यावर मी इन डिटेल एक व्हिडिओ बनवणार आहे. फिबोनाची हा गोल्डन रूल मानला जातो ट्रेडिंग मध्ये. ह्याच्यावर एक इन डिटेल मी व्हिडिओ बनवणार आहे. ते आपण जर बघितलं तर हा 50% खाली ट्रेड करत होता, त्यामुळे सेम टाइम हा ब्रेकआउट देत होता. कोणताही इंडेक्स जर सस्टेन करत असेल आणि दुसरा इंडेक्स ब्रेकआउट देत असेल तर तो सस्टेन होत नाही. ह्याच्यावरती पण एक व्हिडिओ मी फ्युचरमध्ये टाकणार आहे. याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. प्राइस ॲक्शन नुसार एक छान छान गोष्टी मी एक्सप्लेन करत जाणार आहे पुढे पुढे. आता आपण बघू की हा ट्रॅप हा 0.5 लेवलच्या खाली होता आणि हा वर होता. तर आपण 1 मिनिटावर गेलो. हा 1 मिनिटावर जर बघितलं तर हा हाय तिथून वर मार्केट वर गेलं. सगळ्या बायरांना इथं वर बसवलेलं, सगळ्यांनी बायर मध्ये ब्रेकआउटला इथे एंट्री घेतली असणार. पण सेम टाइम एक इंगल्फिंग कॅन्डल इथं बनला. हा इंगल्फिंग कॅन्डलचा पॅटर्न आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न सुद्धा आपण बघायचे आहेत पुढे पुढे. आपण आपल्या चॅनल आता नवीन सुरू झालेला आहे. आपण याच्यावर प्राइस ॲक्शनच्या सगळ्या गोष्टी आपण शेअर करणार आहोत. हा इंगल्फिंग पॅटर्न आहे याच्यावर, आणि याच्यावर एक ट्रॅप सिस्टीम इथं बनली होती. इथं या बायरांचा यांचा स्टॉप लॉस इथं होता. मग ह्या कॅन्डलने यांचा स्टॉप लॉस काढल्यामुळे मी इथं एक ट्रेड पंच केला, कॉल शॉर्ट केला. इथं कॉल शॉर्ट करताना मी ह्याच्यावर इथं लावलेला स्टॉप कॉल शॉर्ट व इथं मार्केट इथं बरोबर कॉल शॉर्ट केला आणि फर्स्ट टार्गेट इथे होतं, कारण हा प्रिव्हियस ह्या आजच्या डेचा इथं बॉटम होता इथे. पण याला वेट केल्यानंतर टार्गेट मला चांगलं आहे. ह्याचा बॉटम तुटल्यानंतर मार्केट हा नेक्स्ट बॉटम होता. हा जर बघितला तर 4 तासांच्या कॅन्डलवर, तर हा एक बॉटम होता. मार्केट इथं पण येणार होते. हा बॉटम होता इथे, मार्केट इथं पण येणार होते. त्यामुळे मी ह्याला होल्ड केलता पूर्ण इथंपर्यंत. मग 5 मिनिटाच्या कॅन्डलवर जर बघितलं आपण तर ह्याला होल्ड केलता आणि 1 मिनिटावर आपण एंट्री घेतलेली. ती एंट्री आपण ऑप्शन मध्ये कशी घेतलेली, ऑप्शनचा हा इंडेक्स चार्ट आहे. हे चॅनल बनवत होतं इथं, हे चॅनल मध्ये काम करत होतं. हे चॅनलचा जेव्हा इथून इथपर्यंत जेव्हा मार्केट आपली एंट्री इथं झालेली इथे इथे, आणि मार्केटनं पूर्ण आपल्याला इथनं एक फॉल दिलता. पण या चॅनलवर इथं सपोर्ट घेत होता चॅनलवर. या चॅनलवर इथे एक सपोर्ट घेतला होता. त्यामुळं मी जरासं 2 पॉईंट मध्ये इथं माझा एसएल मी क्लोज केला ट्रेड या कॅन्डलला. इथे तुम्ही बघू शकता, हा बाण आहे बायचा, हा सेलचा. इथे सेल केला तर मी इथं सेल केलेला आणि इथं बाय केला, यामध्ये केला. पण ह्या कॅन्डलला रजिस्टन्स घेऊन मार्केट परत फॉल करायला चालू झाल्यानंतर एक अपोजिट कॅन्डल इथं बनल्यानंतर मी इथं ट्रेड परत पंच केला 2-4 पॉईंटच्या एसएलवर.
इथं परत इथं ट्रेड पंच केलता मी आणि फक्त 4 पॉईंटचा एसएल होता इथं. तर आपल्याला 1:5 वगैरे मिळाल्यानंतर आपण 30 पॉईंट मिळाल्यावर इथं या कॅन्डलला इथं क्लोज केलं. कारण इथं बघितलं तर आपण इथं मार्केटमध्ये डेचा इथं बॉटम होता की इथं आपण बघितलं तर 23,322 कुठे आहे इथं की बाबा 23,322 ला मार्केट इथं आल्यानंतर आपण इथं क्लोज केला ट्रेड. इथं आल्यानंतर आपण ट्रेड क्लोज केला कारण मार्केट इथून फिरू शकतं. बघू शकता तुम्ही जिथं आपण क्लोज केलाय तिथून मार्केट साईडवेज राहिलं. एक्झॅक्ट कुठं मार्केटमध्ये टार्गेट हिट करून आपण बाहेर पडायचं आणि कुठं स्टॉप लॉस ठेवायचा हे समजलं पाहिजे आपल्याला. आणि हेच तुम्हाला मी शिकवणार आहे. आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा. एक नवीन गोष्टी आपण चॅनलवर आणणार आहोत. आणि आज हा कॉल पकडल्यानंतर मला इथे 28 ते 30 पॉईंट प्रॉफिट झालेला आहे. आणि आजचं आपलं प्रॉफिट आहे अप्रॉक्स 1500 रुपयाचं. आजचं आपलं टार्गेट आहे अप्रॉक्स 1500 रुपये. जर बघितलं तुम्ही तर हा कॉल आहे आणि आपण इथे एक हेजिंगसाठी आपला एक कॉल आउट ऑफ द मनी इथं बाय करून ठेवलेला 7-8 रुपयाचा असतो तो प्रीमियम डिस्काउंटसाठी मार्जिन मिळत असतं आपल्याला याच्यामुळं. हे पण तुम्हाला मी पुढे शिकवणार आहे कसं आपल्याला हेजिंग करायचं असतं, कसं शॉर्ट करायचं असतं, कुठल्या बेसवर शॉर्ट करतात, इंडिया विक्स कसा असतो, इंडिया विक्स वर जाताना शॉर्ट करायचा काय बाय करायचा ऑप्शन, हे सगळं मी तुम्हाला एक गोष्टी शिकवणार आहे. बेसिक टू ॲडव्हान्स आपण सगळं शिकणार आहोत इथे. तर असं आहे सगळे आपण शिकून घेऊ सगळं. ओके बाय.